नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये स्पर्धकांना विजेत्याला मिळणारे 25 लाखाची रक्कम कमवण्याची एक संधी दिली होती. मात्र त्या 25 लाखाचे या बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी 25,000च केले. जवळपास 24,75,000 रुपये या लोकांनी गमावले. तर बिग बॉसने आज पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आणि उरलेले 24,75,000 कमवण्याची संधी एका टास्क अंतर्गत दिली. तो म्हणजे सापशिडीचा टास्क. खूप छान टास्क होता हा. आणि ज्या पद्धतीने बिग बॉस वेळोवेळी ट्विस्ट आणायचे ना, ते ट्विस्ट म्हणजे कमाल. खरं तर ज्या पद्धतीचा हा टास्क डिझाइन केला होता ना, बिग बॉसचे मेकर्स, क्रिएटिव्ह टीम तुमचे खरंच करावं तेवढं कौतुक आहे. कारण खूप छान पद्धतीने हा टास्क डिझाइन केला. त्याच्यातील ट्विस्ट खूप छान होते. पण शेवटचा जो काही ट्विस्ट आजच्या दिवसाचा होता, तो म्हणजे घुबडाचा. राखीचा जो घुबड होता ना, तो म्हणजे हसून पागल करणार होता. विशाल कोटियान याला खरं त्याच्यामध्ये 100 पैकी 100 मार्क्स द्यायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने विशालने राखीला घुबड समजवला, पण विशाल काय करणार? राखीच उल्लू निघाली. तू तरी काय करणार? तर एकंदरीत हा संपूर्ण टास्क खूप छान होता. या टास्कबद्दल आपण बोलणार आहोत आणि विशालची गोष्ट निघालीच आहे. तर मित्रांनो, विशाल आज खूपच भावूक झाला होता. एकंदरीत त्याला तिकीट टू फिनाले टास्कमधनं काढलं. यासोबतच नॉमिनेशनमध्ये देखील काढलं किंवा मग कॅप्टन्सी टास्कमधून देखील त्याला काढलं. एकंदरीत बिग बॉसने जवळपास गेममधूनच काढलं होतं त्याला आणि ते सगळं घेऊन तो खूप इमोशनल झाला. त्याने बघितलं की यार तन्वी कोलते ही खूप छान पद्धतीने खेळते, आपला गेम दाखवते आणि तिकीट टू फिनाले देखील तिने जिंकली. तर कुठेतरी विशालला असं झालं होतं की यार मी तन्वी सारखाच कॉम्पिटिटर आहे किंवा तन्वी सारखाच खेळ बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय, तिला टफ फाईट देतोय. तर मी देखील त्या टास्कमध्ये असायला हवं होतं. आणि बिग बॉसने अक्षरशः तिकीट टू फिनालेचा जो काही बॅनर होता, जिथे विशाल गेला होता आणि विशालच्या तोंडावरती बिग बॉसने ते दार बंद केलं आणि तो खूप भावूक झाला होता. आणि स्विमिंग पूलच्या इथे त्या सगळ्या भावना तो व्यक्त करताना दिसला. तर याच्यावर देखील आपण बोलणार आहोत. आणि काल झालेलं जे राखी सावंत आणि दीपाली सैद यांच्यामध्ये जो काही वाद झाला होता, तर इथे राखी सावंत ही सॉरी बोलताना दिसत होती. तर सगळ्या मुद्द्यावरती आपण अगदी तंतोतंत बोलूया. तर त्यासाठी जाऊया आपण बिग बॉसच्या घरात. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये नुकताच तिकीट टू फिनाले हा टास्क झाला होता आणि याची चर्चा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाली. तन्वी कुलते याच्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसली. अगदी न चुकता कमी वेळेत तिने तो टास्क पूर्ण केला. आता हा खेळ बघितल्यानंतर सोशल मीडियावर सध्या तन्वीबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते की तन्वीला कुठेतरी बिग बॉसने मदत केली असावी. कारण या तिघांनाही म्हणजे राकेश, अनुश्रेया आणि तन्वीला वेगळ्या रूममध्ये ठेवलं होतं आणि तन्वीला बिग बॉसने प्रश्नाची उत्तरं सांगितली, अशा पद्धतीने काही लोक आरोप करताना दिसत होते. मित्रांनो, मला असं वाटतं ना की तन्वी ज्या पद्धतीने ती खेळत होती, ज्या जिद्दीने ती खेळत होती, जाऊन ते पटापट वाचणं आणि त्यानंतर मकडीच्या जाळ्यामध्ये प्रवेश करत असताना सगळं ॲनालिसिस करणं, म्हणजे तिच्या डोक्यामध्ये सगळं तेच सुरू होतं. वाचायचं, मग हे असं झालं, मग ते मग नॉमिनेट कोण होतं, अमुक, अमुक, अमुक सगळं करत ती तिथपर्यंत जात होती, आणत होती आणि पटापट ते सगळं लावत होती. मला असं वाटत नाही की तन्वीला बिग बॉसने सांगितलं वगैरे असेल. एकंदरीत ती सगळं पटापट ॲनालिसिस करत होती. हेच कुठेतरी इकडे दीपाली सय्यद तिला सांगताना दिसत होती की तू ज्या पद्धतीने ते सगळं करत होतीस ना, म्हणजे आम्ही अक्षरशः बघतच राहिलो तुला, असं एकंदरीत इकडे दीपाली सय्यद तिला सांगताना दिसत होती. आता इथे काही जण नक्कीच तन्वीवरती आरोप लावताना दिसत होते की तन्वीला बिग बॉसने सांगितलं असावं, कारण ती एकही कोडं चुकली नाही आणि अगदी पटापट ते सगळं करत होती. तर मला असं वाटतं की तन्वी तेवढी खरंच ॲक्टिव्ह आहे आणि ती खूप ॲनालिसिस करत होती. ते वाचायचं आणि त्यानंतर मकडीच्या जाळ्यामधनं जात असताना ते सगळं डोक्यात तिचे ते चक्कर सुरू होतं आणि त्या पद्धतीने तिला ते कार्ड्स, ती कोडी सुद्धा पटापट मिळाली. तर ती तिच्या डोक्याने हा टास्क जिंकलेली असावी. तर इथे दीपाली ते सांगताना दिसत होती. विशाल हल्ली तन्वीची भरपूर तारीफ करताना दिसतोय. इथे अनुश्री विशालला सांगताना दिसत होती की यार मी देखील खूप छान खेळले ना. विशाल बोलतो की हो तू पण खूप छान खेळीस, पण तुझ्यापेक्षा अन्वी खूप छान खेळली, कमी वेळेत तिने पटापट ते कलेक्ट केलं. म्हणजे माझी जरी दुश्मन असली ना,
तरी ती खूप छान खेळताना दिसते, असं आता हल्ली वेळोवेळी विशाल कोटियान सांगताना दिसतोय. त्यानंतर अनुश्रीची इकडे राखी तारीफ करताना दिसते, की बाई तूही खूप छान खेळतेस, तुला कोणी का अप्रिशिएट करत नाही, तू देखील खूप छान खेळते. अनुश्री देखील खूप छान खेळी तो टास्क आणि एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये देखील ती चांगला खेळ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आज मी सागर दादाचा इंटरव्ह्यू बघितला आणि अनुश्रीचं तो भरभरून कौतुक करताना दिसत होता, की नक्कीच अनुश्री थोडीशी आळशी आहे, पण ती टॉप 3 मध्ये मी तिला पाहतो आणि ती सतत सांगते ना, की मला हे जमत नाही, ते जमत नाही. हे तिचं चुकीचंच आहे. पण ती जेवणही खूप छान बनवते. म्हणजे आजपर्यंत ती जास्त जेवण बनवताना दिसली नाही. राखीनंतर अनुश्रीचं जेवण खूप छान असतं, पण ती कंटाळा करते असं सागर दादा सांगताना दिसत होता आणि एकंदरीत तो सांगतो, की अनुश्री खूप छान पद्धतीने गेम खेळते. सागर कारंडे सांगताना दिसत होता. तर राखी सुद्धा तेच सांगताना दिसत होती, की यार तू देखील खूप छान गेम खेळतेस. तर अनुश्रीच्या खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो साहजिकच तिकीट टू फिनाले हा टास्क जिंकल्यानंतर तन्वी कोलतेची बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. इथे बहुतेक बिग बॉसच्या घरामध्ये अनुश्री माने ही तन्वीच्या खेळाची तारीफ करताना दिसते, की तू यार जबरदस्त टास्क खेळतेस आणि कालचा देखील तू खूप छान पद्धतीने टास्क खेळतेस, म्हणजे तुझ्यामध्ये अशी जिद्द पाहायला मिळते. यावरती तन्वी बोलते, की हो मला या बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. जर मी बिग बॉसच्या घरामध्ये नसते, तर कदाचित कुठेतरी लग्न होऊन कुठेतरी पडले असते, काहीतरी वेगळंच माझं झालं असतं. मला बिग बॉसच्या घरामध्ये येऊन काहीतरी करायचं आहे. माझं तन्वी कोलते हे जे नाव आहे ना, ते मोठं करायचं आहे. कदाचित मला असं वाटतं, की ज्या जिद्दीने ही पोरगी खेळते, तर नक्कीच एखादी बॅड स्टोरी वगैरे असेल तिची किंवा मग काहीतरी असं घडलं असेल, की ज्याच्यामुळे तन्वी कोलतेला अशा पद्धतीने आपलं नाव सगळ्यांसमोर आणायचं असेल किंवा किंवा असंही असेल एखाद्याला तन्वी कोलते काय आहे, काय करू शकते, हे कदाचित दाखवून देखील द्यायचं असेल. म्हणून तन्वी फार जिद्दीने बिग बॉसचा गेम खेळताना दिसते आणि ती प्रत्येक वेळी सांगते, की मीच ट्रॉफी जिंकून जाणार आहे. आता तन्वी कोलते जिंकते का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो आज विशाल कोटियान हा खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला. खरं तर तिकीट टू फिनाले हा टास्क होण्या अगोदर जेव्हा बिग बॉसने अनाउन्समेंट केली, की आता तिकीट टू फिनाले हा टास्क येणार आहे आणि विशाल कोटियान याला भाऊच्या धक्क्यावरती शिक्षा मिळाली. त्यामुळे तो टास्क खेळू शकत नाही आणि विशालला तेव्हा खूप वाईट वाटलं आणि जो काही बॅनर मुख्य दरवाजाच्या इथे लावला होता तिकीट टू फिनालेचा, तो बॅनर बघण्यासाठी विशाल पुढे सरसावला आणि अक्षरशः विशालच्या तोंडावरतीच बिग बॉसने तो दरवाजा लावून घेतला आणि तिकीट टू फिनाले या बॅनरच्या जवळ देखील त्याला येऊ दिलं नाही आणि तिथूनच त्याचा तो इमोशनल फॉल आहे ना, तो सुरू झाला होता आणि आज स्विमिंग पूलच्या इथे बसून तो अक्षरशः खूप रडताना दिसत होता, की मी का माती खाल्ली? मी ॲग्रेशनवरती माझ्या अँगलवरती मी का कंट्रोल करू शकलो नाही? एक चूक माझ्याकडनं घडली आणि जवळपास माझ्या हातातनं सगळं जाताना दिसतंय. मित्रांनो, नक्कीच मी सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, की तन्वी कोलते ज्या पद्धतीने टास्क खेळत होती, हे पाहून नक्कीच विशाल असं झालं असेल, की यार तन्वीच्या बरोबर मी असायला पाहिजे किंवा तन्वीच्या जागेवरती मी असायला हवं होतं, असं विशालला नक्कीच झालं असेल. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने विशालला गेममधनं बाहेर काढलेलं होतं ना, म्हणजे तो नॉमिनेशन टास्क खेळू शकत नाही किंवा दुसऱ्याला नॉमिनेट करू शकत नाही. खरं तर इथेच आपल्याला व्यक्त होण्याची संधी असते. ही संधी बिग बॉसने त्याच्यापासून हिरावून घेतली. त्यानंतर अक्षरशः पूर्ण सीझनभर त्याची कॅप्टन्सी काढली. खरं तर आता कॅप्टन्सी टास्क नाहीये आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला तिकीट टू फिनाले हा टास्क त्याच्यामध्ये खूप संधी आहे आपला खेळ दाखवण्याची आणि साहजिकच हा टास्क जिंकून थेट फिनालेमध्ये जाता येतं. तर ही संधी देखील त्याच्याकडनं हुकली. म्हणजे एकंदरीत टास्कमध्ये तो परफॉर्मन्स करू शकत नाही, असं एकंदरीत बिग बॉसने त्याचा गेम केला होता, तो व्यक्त करू शकत नाही. पण शेवटी काय होतं ना, की विशाल कोट्यांकडनं काही गोष्टी ज्या त्याने अजूनपर्यंत केल्याच नाहीत, त्या गोष्टी त्याला आता कराव्या लागतात. ते म्हणजे तो आजपर्यंत राखी सावंतशी कधीच फेस टू फेस भिडला नाही. राखीच्या विरुद्ध आजपर्यंत तो बिग बॉसच्या घरामध्ये कधीच बोलला नाही.
ते त्याला करावं लागतं. अक्षरशः काल आणि आज देखील राखीच्या विरुद्ध तो बोलताना दिसत होता. दीपाली सय्यदची बाजू घेताना दिसत होता. तन्वी कोलतेची बाजू घेताना तो दिसतोय. आणि एवढंच नाही तर आपला राकेश बापट याची सुद्धा कुठेतरी बाजू घेताना तो दिसतोय. आजपर्यंत विशाल असा कधी दिसला नाही. हे का करतोय? तर त्याला दिसायचं आहे. त्याला फुटेज पाहिजे. कारण टास्कमध्ये तो परफॉर्म करू शकत नाही. त्याच्यामध्ये तो दिसू शकत नाही. म्हणजे मला दिसायचं आहे. तर ज्या गोष्टी मी बिग बॉसच्या घरामध्ये आजपर्यंत केल्याच नाही, त्या गोष्टी त्याला दिसण्यासाठी आता कराव्या लागतात. मी मगाशी सांगितलं ना, की आजपर्यंत तो कधीच राखीच्या विरुद्ध बोललाच नाही, कधी वागलाच नाही आणि जेव्हा राखी बिग बॉसच्या घरामध्ये आली, तेव्हा तो आपल्या टीमच्या लोकांना मग ती रुचिता असेल, अनुश्री असेल यांना सांगताना दिसत होता, की या राखीच्या नादी तुम्ही लागू नका. हे विचित्र रसायन आहे आणि किती मोठी भांडण झाली, तरी तो राखीला एक चकार शब्द देखील काढताना दिसत नव्हता. आठवा तुम्ही पूर्ण राखी आणि विशालची जर्नी कालपर्यंत. पण आता तो राखीच्या विरुद्ध बोलताना दिसतो. का? राखीमुळे तरी मला फुटेज मिळेल असं एकंदरीत त्याला वाटतं आणि राखीने देखील हे स्पष्ट करून सांगितलं, की तुला माझ्याकडनं फुटेज पाहिजे. राखीला माहिती आहे, की कोण कसं आहे ते. तर विशालचा हा जो काही गेम आहे ना, हा पाहून खूप वाईट वाटलं, की बिग बॉसने एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये. म्हणजे साहजिकच विशाल कोट्यान हा चुकला होता आणि त्याला शिक्षा देणं योग्यच होतं. परंतु ज्या पद्धतीने तिकीट टू फिनाले या बॅनरच्या तो जवळ जात होता आणि अक्षरशः त्याच्या तोंडावरती दरवाजा लावून घेतला. तर हे खूप वाईट वाटलं आणि आज तन्वीला मिळालेलं तिकीट टू फिनाले अक्षरशः असा डोळ्यासमोर घेऊन तो पाहत होता आणि जवळ त्याने घेतलं. म्हणजे त्याच्यामध्ये देखील तन्वीसारखी जिद्द पाहायला मिळते. मला देखील खेळायचं आहे, मला देखील टास्क जिंकायचा आहे आणि साहजिकच प्रत्येकाला वाटतं, की मला देखील ट्रॉफी जिंकायची आहे. तर अशी जिद्द, तन्वीसारखी जिद्द त्याच्यामध्ये देखील पाहायला मिळते. परंतु आज विशाल कोटियान अक्षरशः भावुक झाला. म्हणजे जो विशाल कोटियान स्वतःला मास्टर माइंड समजतो, आपल्या तालावरती, बोटावरती बिग बॉसचा गेम फिरवतो, बऱ्याच सदस्यांना आपल्या तालावरती नाचवतो, खेळवतो, दुसऱ्या सदस्यांना रडवतो. तो मास्टर माइंड आज स्वतः ओक्साबोक्शी रडताना दिसत होता. कारण बिग बॉस मला खेळ खेळूच देत नाही, मला व्यक्त होऊ देत नाही, मला खेळायचं आहे, जिंकायचं आहे. पण मी कसा खेळू, कशी सुरुवात करू? मला माझ्या जे टोळीमधले सदस्य होते त्यांच्यासाठी ही ट्रॉफी जिंकायची आहे. पण इथे सगळ्यांची नावं घेताना दिसत होता, की एक-एक जी त्याला सोडून गेली याच्यामध्ये नक्कीच रोशनदादा असेल, त्यानंतर रुचिता असेल, प्राजक्ता असेल, सागर असेल, संकेत असेल, अशा लोकांची तो आठवण करताना दिसत होता, की हे लोकं माझ्याबरोबर होते, परंतु आता ते नाही आहेत. पण त्यांच्यासाठी मला ट्रॉफी जिंकायची आहे. माझ्या वडिलांसाठी, माझ्या आईसाठी ही ट्रॉफी जिंकायची आहे. आणि ते तो सांगत होता, की मी 12 आठवडे खूप जिद्दीने खेळलो. पण आता मी खेळू शकत नाही. हा सगळा राग, हे सगळं फ्रस्ट्रेशन तो आज जी काही त्याला शेवटची संधी मिळाली, हा जो काही शेवटचा पैसे जिंकण्याचा टास्क होता, त्याच्यामध्ये तो सगळा राग व्यक्त करताना दिसत होता आणि त्याच्यामध्ये नक्कीच खूप छान परफॉर्मन्स तो देताना दिसला. त्यानंतर आज आपल्याला राखी आणि तन्वीचं चांगलं बोलणं पाहायला मिळालं. कालपर्यंत राखी आणि तन्वी या एकमेकांशी भांडत होत्या. खरं तर राखी ही तन्वीला ट्रिगर करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तन्वी तिला माहिती आहे, की आता या घडीला येऊन मला जास्त बोलायचं नाहीये. कोणाच्या विरुद्ध जायचं नाही. त्यामुळे राखीला तेवढी ती तोडीस तोड उत्तरं देताना दिसत नव्हती. "ठीक आहे बाई, तू मोठी, तू जे सांगशील ते." असं एकंदरीत तन्वीचा गेम पाहायला मिळाला. तन्वी जास्त ट्रिगर होत नाही हे राखीने पाहिलं आणि आज राखी तन्वीची तारीफ करताना दिसत होती. त्याचं कारण थोडंसं वेगळं होतं. पण तन्वीची ती तारीफ करताना दिसत होती, की "बाई तू जबरदस्त खेळलीस. तुझा गेम पाहून इकडे विशाल कोठियान देखील चांगलाच हादरला आणि डोक्यावरती आणि छातीवरती हात बडवत होता, की काय खेळली. म्हणजे अक्षरशः माझ्यापासून ट्रॉफी दूर चालली का?" असं एकंदरीत राखी तन्वीला सांगताना दिसत होती. तन्वी इथे बोलते, की "मला बोलला तो, की तू डिझर्व्ह करतेस. तू खूप छान पद्धतीने खेळलीस. माझं कौतुक देखील केलं." पण राखी बोलते, की "नाही, नाही. हे नुसतं त्याला दाखवायचं आहे. कॅमेऱ्यासाठी हे सगळं तो करतो." आणि तिकडे विशाल सगळं ऐकतोय. विशाल बोलतो, की "ही अशीच बाई आहे, पलटू बाई आहे. कधी काय सांगेल आणि कधी काय सांगेल." मित्रांनो, खरंच राखीचा जो गेम आहे ना, तो म्हणजे एकाच्या तोंडावरती एक, दुसऱ्याच्या तोंडावरती वेगळं. म्हणजे इथे कधी कोणाची तारीफ करेल आणि त्याचीच जाग्यावरती काढेल, अशी ही राखी आहे.
आणि विशालला माहिती आहे की राखी नेमकी कशी आहे. आणि विशाल नंतर सांगतो की बाई मी सगळं ऐकतोच, तू कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. इथे विशाल पुन्हा एकदा राखीची काढताना दिसतोय की बाई तू ही नकली आहेस, तुझे दात ही नकली आहेत आणि तुझा अख्खा जो सांगाडा आहे तो देखील नकलीच आहे. पण राखी इथे सांगते की तू कुठे असली आहेस, तुझे दात नकली आहेत, तुझी बॉडी देखील नकली आहे आणि तू देखील अख्खा नकलीच आहे. आता हे दोघांना एकमेकांना चांगलेच ओळखतात. त्यानंतर राखीची अजून एक नौटंकी पाहायला मिळाली. काल म्हणे तिने काय बासुंदी बनवली होती. बासुंदी का खीर काहीतरी बनवली होती त्या कुकरसारख्या भांड्यामध्ये आणि अक्षरशः ती बासुंदी जळवली होती तिने आणि ते बासुंदीचं भांडं अक्षरशः काळ करून टाकलं होतं. तर राखीची त्याच्यामध्ये देखील नौटंकी पाहायला मिळाली. ते भांडं घासायचं आहे. पहिल्यांदा किचनमध्ये गेली, तिथे तिला व्यवस्थित घासता आलं नाही. त्यानंतर सोप्यावर आली, तिथे ती घासताना दिसत होती. त्यानंतर टीपॉयवरती गेली. म्हणजे काय बाई काय करेल दिसण्यासाठी, फुटेजसाठी ती काय करेल हे सांगता येत नाही. आणि मित्रांनो काल ज्या पद्धतीने राखी सावंत दीपाली सय्यदला बोलत होती, "काय तू बाई आहेस का? लग्न झालेली बाई तू कुवाऱ्या पोऱ्याबरोबर फिरतेस, तुला लाज वाटत नाही का? किती घाणेरडी आहे, छू, निघून जा इथून." आणि असे बरेच काही शब्द ती वापरताना दिसत होती. आणि पुन्हा एकदा हाच प्रकार बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला. आणि हे सगळं पाहून राकेश बापट कुठेतरी सांगताना दिसतो, की "बाई तू माफी मागायला पाहिजेस आणि फार विचित्र आहे हे. माझ्यासाठी, माझ्या मैत्रीसाठी तू तिची माफी माग." असं राकेश सांगताना दिसतोय. परंतु इथे राखी सांगते की नाही, मी माफी मागणार नाही. मी जर माफी मागितली तर हे खूप विचित्र दिसेल. आता हा जो प्रकार आहे, हा प्रकार पुन्हा एकदा विशालकडनं बोलला जातोय किंवा पुन्हा एकदा राकेश बापटकडनं हे दुसऱ्यांदा बोललं जातं. एकंदरीत मित्रांनो, राखीने ज्या पद्धतीची इमेज दीपाली सय्यदची बिग बॉसच्या घरामध्ये केली राकेशला घेऊन, तर ती खूपच नाराज झाली आणि ती इथे आपलं जे दुःख आहे ते व्यक्त करताना दिसते, की मी इंटरकास्ट मॅरेज केलंय आणि त्याच्यामध्ये 26 वर्ष हे सगळं मी सांभाळलंय. 26 वर्ष मी लग्न टिकवलंय आणि राखी ज्या पद्धतीने मला ती प्रेझेंट करते, अख्खा महाराष्ट्र बघतोय. राखीने असं करायला नको होतं. असं म्हणून ती प्रचंड भावूक झाली आणि ओक्साबोक्शी रडायला लागली. हे बघून कुठेतरी पुन्हा एकदा राकेश बापटला वाईट वाटतं आणि तो सांगतोय, की "राखी, तू याच्यावरती माफी मागायला पाहिजे. हे खूप विचित्र दिसतंय. तू जर माफी मागितलीस, तर तूच याच्यामध्ये चांगली दिसशील." असं एकंदरीत राकेशने खूप छान समजवण्याचा तिला प्रयत्न केला आणि तिला माहिती आहे, की हे सगळं माझ्या विरुद्ध आहे. आजपर्यंत मी अशी माफी कधीच कोणाची मागितली नाही. पण ठीक आहे राकेश, तुझ्यामुळे मी माफी मागते आणि ती माफी मागायला गेली. खरं तर तिला हेही माहीत आहे, की जर मी माफी मागितली नाही, तर भाऊ माझी चांगली शाळा घेतील. हे देखील तिला चांगलंच माहिती आहे. पण शेवटी राकेशचा शब्द ती पाळते आणि माफी मागायला जाते. माफी मागते, परंतु हा सांगतो म्हणून मी माफी मागते. दीपाली अजून त्याच्यामध्ये बोलते, की "नाही, तुला जर स्वतःला वाटत असेल, तर तू माफी माग, नाहीतर काही गरज नाही." पण शेवटी इथे ती राखी सावंत माफी मागते. अनुष्य बोलते, "काय, काय, काय? आम्ही ऐकलं नाही. आम्ही हलक्या कानाचे आहोत. बोला, बोला बरं. परत बोला." आरबी सांगतो, "नाही, ती मनापासून माफी मागते. जे काही काल घडलं ना, त्याच्याबद्दल ती माफी मागते." तर एकंदरीत राखी सावंतने घडलेला जो काही प्रकार आहे, त्याच्याबद्दल माफी मागितलेली आहे आणि तरी पण भाऊच्या धक्क्यावरती राखी सावंत भाऊचे काही शब्द खाणारच आहे. कारण ज्या पद्धतीने ती बोलली आणि मग काल आहे ना, याच्यावरती दीपाली सैद हिच्याकडनं देखील बरंच काही निघालं. "तू बऱ्याच ठिकाणी तोंड काळं करतेस, तुझं का लग्न टिकत नाही?" असे बरेच तिने शब्द वापरलेले. तर ती देखील चुकलेली आहे आणि साहजिकच राखी सावंत तर चुकलेलीच आहे आणि तिची शाळा नक्कीच होणार आहे. यामध्ये विशाल असा शांत बसलाय, की भाई मला जे काही थोडंसं फुटेज मिळत होतं, तेही कुठेतरी राखी सॉरी बोलून घालवताना दिसते. तर ठीक आहे. इथपर्यंत हा आजचा दिवस संपला आणि त्यानंतर मित्रांनो रात्री 10:30 वाजता सुरू झाला तो म्हणजे पैसे जिंकण्याचा टास्क. जे काही त्यांनी 24,00,000 आणि 75,000 रुपये जी काही रक्कम घालवलेली आहे, ती जिंकण्याचा टास्क इथे बिग बॉस देतात आणि सापशिडीचा जो खेळ होता ना, तो भारी होता
आणि एकंदरीत बिग बॉस इथे सांगताना दिसतात की राखी सावंत तुमचे मित्रमंडळी सगळे आलेले आहेत, नातेवाईक इथे आलेले आहेत. तर इथे स्पर्धकांना 24,75,000 रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. बिग बॉस इथे सांगताना दिसतात की चला मी देखील थोडीशी भर पाडतो तुमच्यामध्ये. काल तुम्ही ज्या पद्धतीने तिकीट टू फिनाले टास्क खेळलात आणि चांगला खेळ दाखवला, तर त्यासाठी मी खरंच खूप खुश आहे. आणि जे 3 सदस्य होते त्या 3 सदस्यांना प्रत्येकी 25,000 रुपये देतो, म्हणजे एकंदरीत 75,000 रुपये बिग बॉसने दिलेत. पूर्वी आधीच्या टास्कमध्ये कमवलेले 25,000 आणि आत्ता कमावलेले म्हणजे बिग बॉसने दिलेली 75,000 अशी एकूण 1,00,000ची रक्कम त्यांना मिळणारच आहे. म्हणजे ते हारले तरी त्यांना 1,00,000 रुपये जो विजेता असणार आहे त्याला मिळणार आहेत. तर इथे 1,00,000 रुपये बिग बॉसने डन केलेत. आता 24,00,000 या लोकांना कमवायचे आहेत. तर बिग बॉस इथे खेळ देतात सापशिडीचा. तर इथे सापशिडीच्या खेळामध्ये जे एक घर आहे, तर त्या घराची किंमत आहे 6,000 रुपये आणि प्रत्येक फेरी अंतर्गत 2 स्पर्धकांना 6,00,000 रुपये कमवता येणार आहेत. आणि यासाठी 2 डाईस ठेवलेले आहेत आणि त्या डाईसच्या फेऱ्या या 6 होणार आहेत आणि त्या 6 फेऱ्या अंतर्गत तुम्हाला 6,00,000 रुपये कमवायचे आहेत. परंतु हे 6,00,000 रुपये कमवत असताना प्रत्येक फेरी अंतर्गत बिग बॉस एक आव्हान देणार आहे. ते आव्हान यशस्वी पेलायचं आहे, जिंकायचं आहे. तरच जेवढे घर कव्हर करतील तेवढे पैसे इथे मिळणार आहेत. तर इथे बिग बॉस 2-2 स्पर्धकांच्या जोड्या करतात. पहिली जोडी बोलली जाते ती म्हणजे दीपाली आणि अनुश्री ही जोडी आहे. इथे अनुश्री बोलते की मी पटावर जाते आणि दीपाली बोलते की मी तिला गायडन्स करणार आहे. तर पहिल्यांदा हे लोक 6 नंबर आणतात आणि 42,000 रुपये पहिल्यांदा या लोकांना कमवण्याची संधी मिळते. पण पहिलं आव्हान इथे दिलं जातं ते म्हणजे बिग बॉस सांगतात की आतमध्ये फुगे आहेत, ते फुगे आणायचे आहेत, त्याच्यावरती बसायचं आहे, ते फुगे फोडायचे आहेत आणि त्याच्यातनं एक शब्द बाहेर पडणार आहे. तो शब्द ओळखायचा आणि त्याच्यावरनं गाणं बोलायचं आहे. तर खूप छान पद्धतीने पहिली फेरी हे लोक खेळले, फुगे व्यवस्थित फोडले आणि गाणं देखील ओळखलं. गाणं काय होतं, मी रात टाकली असं काहीतरी ते गाणं होतं. आणि ज्या पद्धतीचा तुफान डान्स दीपाली सय्यद मॅडम यांनी जो काही केला ना, म्हणजे अक्षरशः हा टास्क एकीकडे आणि दीपालीबाई यांचं नृत्य एकीकडे, जबरदस्त तुफान एकदम. तर ही फेरी अत्यंत यशस्वी ठरली आणि पहिल्याच फेरी अंतर्गत 42,000 रुपये यांना मिळाले. त्यानंतर दुसरी फेरी ही जवळपास 90,000साठी त्यांना दिली गेली आणि आव्हान असं होतं की इथे प्राणी ओळखायचा आहे. दीपाली ऍक्टिंग करून सांगते आणि पक्षी ओळखायचा आहे, पक्षी ओळखायचा आहे. तर पक्षी इथे अनुश्रीबाई सांगतात की पेंग्विन आहे का? अरे पेंग्विन हा प्राणी आहे. अनुश्री, पेंग्विन हा प्राणी आहे. तर इथे जे काही ती वर्णन करते दीपाली, तर एकंदरीत बगळ्याचं वर्णन ती करते आणि बगळाच घेऊन अनुश्री येते. परंतु हा निघतो करकोचा, त्यामुळे ही फेरी त्यांची रद्द होते. दुसऱ्या फेरी अंतर्गत 17वं घर ते लोक पार करतात आणि इथे 1,22,000 रुपये जिंकण्याची संधी मिळते. आणि या लोकांना आहे ना पोह्याचं सामान आणायला सांगतात आणि बऱ्यापैकी या दोघींनी पोह्याचं सामान आणलं आणि याने 1,02,000 रुपये इथे जिंकले. 1,22,000 नाही तर 1,02,000 रुपये इथे त्यांनी जिंकले. तर इथे चौथ्या फेरी अंतर्गत 23व्या घरापर्यंत ते लोक जातात आणि इथे अभयारण्यामधनं त्यांना एक प्राणी ओळखायचा आहे आणि तो प्राणी म्हणजे अस्वल. आता अस्वल नेमकं काय, ते कसं दिसतं हे अनुश्री बाईलाच माहिती नाहीये. म्हणजे काय सांगायचंय अनुश्री बाई. म्हणून बिग बॉस बोलले की मला एक विचारायचं की तुमचा बॉन्ड कुठे झाला. म्हणजे काय अनुश्री आहे ना. त्यानंतर 5वी फेरी देखील यांची चांगली झाली. 32व्या घरापर्यंत हे लोक गेले आणि हिरव्या रंगाच्या 5 वस्तू त्यांना घेऊन आणायच्या होत्या आणि बऱ्यापैकी या हिरव्या रंगाच्या 5 वस्तू त्यांनी आणलेल्या आहेत आणि इथे देखील जवळपास त्यांनी 1,92,000 रुपये कमावले. पण ही जी काही कमावलेली रक्कम आहे ना, ती शेवटच्या फेरीमध्ये त्यांनी गमावली. म्हणजे एकंदरीत खूप छान पद्धतीने त्यांचा खेळ सुरू होता आणि 6व्या फेरीमध्ये डाईस टाकतात आणि थेट सापशिडी गिळते आणि हे लोक थेट 3ऱ्या घरापर्यंत जातात आणि फक्त 18,000 रुपये कमवतात. त्यानंतर दुसरी जोडी येते ती म्हणजे रेवा आणि राकेश. तर इथे हे लोक पहिल्यांदा 7 घरं टाकतात आणि 42,000 रुपये त्यांना इथे कमवण्याची संधी मिळते.
आणि इथे क अक्षरावरून त्यांना काही गोष्टी आणायच्या असतात आणि बऱ्यापैकी त्या लोकांनी कैची असेल, कलिंगड असेल, कढीपत्ता असेल आणि बरंच काही आणलं. आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने रेवाने ते सगळं आणलं आणि ज्या पद्धतीने ते डान्स करत होते, की यार काय मी खेळले, जबरदस्त खेळले. म्हणजे रेवा रेवाला तर असं झालंय ना, की यार मी फिनालेमध्ये पोहोचले म्हणजे खूप काही कमवलंय. मी ट्रॉफी जिंकले. असं एकंदरीत तिचा ॲटिट्यूड बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतो. मी फारच कमावलंय, फार पुढे गेलोय असं एकंदरीत ते पाहायला मिळते. आणि ती ज्या पद्धतीने हे सगळं डान्स वगैरे करत होती ना, तर मी बोलते, की "बाई शांती घे शांती. तुम्हाला अजून बरंच पुढे खेळायचंय, बरंच काही आहे आणि राखीचे पाहुणे देखील आहेत. हे थोडंसं लक्षात ठेवा." त्यानंतर बाई थोडीशी शांत झाली. तर दुसऱ्या फेरीअंतर्गत 15वं घर त्यांनी पार केलं आणि इथे राकेशने खूप छान पद्धतीने वटवाघूळ सांगितलं आणि तिने देखील साहजिकच ते ओळखलं आणि इथे वटवाघूळ अ, त्याने बरोबर ओळखलं, ही फेरी जिंकली आणि इथे ₹90,000 ते जिंकलेले आहेत. तिसऱ्या फेरी अंतर्गत ₹1,08,000 हा टास्क होता आणि इथे देखील एक प्राणी ओळखायला सांगितला आणि कोल्हा त्याने बरोबर ओळखला. त्यानंतर मित्रांनो, जी काही चौथी फेरी होती ना, 23व्या घरापर्यंत ते लोकं गेले आणि इथे ₹1,38,000 कमवण्याची त्यांना संधी होती आणि इथे पेपर डान्स करायचा होता. पेपर अंथरला जाणार आहे. पहिल्यांदा फुल पेपर आहे, त्याच्यावरती नाचायचं आहे दोघांनी. त्यानंतर तो फोल्ड होणार आहे. जवळ येऊन थोडंसं नाचायचं, अजून फोल्ड होणार आहे आणि जवळ येऊन थोडंसं नाचायचं आहे. तर असा एकंदरीत डान्स आहे त्यांचा, होता त्यांचा आणि हे सगळं पाहून साहजिकच राखी आणि रेवा आहेत, या दोघांना एकत्र पाहून जलने वालों की तो जलेगी असं म्हणून राखी सावंत थेट पहिल्या मजल्यावरून उडी मारून थेट खाली येते आणि या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते. अगदी शेवटचे जो काही फोल्ड होता त्याच्यावरती तर साहजिकच राकेश बापटने रेवाला मस्तपैकी असं मिठीत घेतलं, हातात घेतलं आणि तो डान्स करताना दिसत होता. राखी सावंत मग काही सोडणार आहे का? ज्या पद्धतीने रेवाला उचलून घेतलं होतं, अक्षरशः 2-3 वेळा ढकललं. तरी पण बिग बॉसने गाणं चालूच ठेवलं, की "बाबा नाचा, तुम्हाला जोपर्यंत नाचायचं तोपर्यंत नाचा. पण शेवटी माझा मी निर्णय देणारच आहे." आणि बिग बॉस इथे सांगतात, की तुम्ही 3 वेळा त्या पेपरच्या बाहेर पडलात. खरं तर हे त्या टास्कला धरून नाहीये, तुम्हाला त्या पेपरवरतीच उभं राहायचं होतं. तर शेवटी राखीमुळे हातात आलेली संधी इथे कुठेतरी गमवायला लागली आणि ही फेरी आहे ना, ती रद्द झाली आणि साहजिकच पैसे देखील इथे थोडेफार रद्द झालेले आहेत. आता राखीने ही फेरी रद्द केली आणि त्यानंतर जवळपास सगळ्याच स्पर्धकांचा राग, रोष राखीने ओढावून घेतला आणि अनुश्री असेल, तन्वी असेल, साहजिकच रेवा, राखी हे लोकं सगळे तिला बोलताना दिसत होते. पण राखी बोलते, "गेले तर गेले, मला काय फरक पडत नाही. अशा पद्धतीने मी या लोकांना पाहू शकत नाही." असं राखी सांगताना दिसत होती. राखी म्हणजे राखी आहे. पैसे गेले तेल लावत. मी आरबीला अशा पद्धतीने पाहू शकत नाही. म्हणजे राखीचा डबल ढोलकीचा गेम पाहायला मिळतो. माझं याच्याशी काहीच नाही. पण हा जर कुठल्या पोरीबरोबर दिसला, तर मात्र मी सोडणार नाही. आणि राखीने या फेरीमध्ये देखील मजा आणली एकदम. पण राखीला वाटलं नव्हतं, की बिग बॉस रद्द करतील म्हणून. तिला असंच वाटलं, की जाऊया आपण थोडंसं फुटेज घेऊया किंवा त्यांनाही देऊया, मजा आणूया. असा तिचा हेतू होता. पण तिला वाटलं नव्हतं, की माझ्यामुळे ही फेरी रद्द होईल असं. त्यानंतर 5व्या फेरीमध्ये इथे ₹1,50,000 कमवण्याची संधी आहे आणि इथे पेंग्विन पक्षी जो बर्फात आहे, तो व्यवस्थित राकेशने समजावला आणि रेवाने देखील बऱ्यापैकी आणण्याचा प्रयत्न केला. या फेरीपर्यंत त्यांचं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण मित्रांनो 6व्या फेरीमध्ये घोरपडीने मात्र घात केला. राकेश एवढं छान समजावतो, पालीच्या आकाराचं ते आहे, सरड्यासारखं आहे, पण मोठं असतं. तानाजी मालुसरेने ज्याच्यावरती चढाई केली होती, हे सगळं व्यवस्थित तो सांगतो आणि पोरगी काहीतरी वेगळंच घेऊन येते. तरी राकेश पाठवतो, की हे नाही काहीतरी माकड ती घेऊन आलेली होती ना? हां, माकड घेऊन आलेली. आता काय सांगायचं? घोरपडी या लोकांना माहीत नाही. माकड घेऊन आले आणि बिग बॉसने बरोबर तिथे खोडा घातला, की तू अर्ध्यापर्यंत आली होतीस. कदाचित आणून
राकेशने सांगितलं नसतं ना तर बिग बॉसने परत पाठवलं असतं. पण राकेशने सांगितलं की हे नाहीये. परत जाऊन ती खरोखरची घोरपड आणत होती. पण बिग बॉस बोललं की नाही, एकदा तुम्ही आलात, सगळं चुकलेलं आहे आणि तुमचे 12 वाजलेले आहेत. तर अशा प्रकारे 6वी फेरी ते हरलेले आहेत आणि ₹1,50,000 त्यांचे गेलेत. त्यानंतर पुढची जोडी आहे ती म्हणजे राखी आणि विशाल. खरं तर मला असं वाटलं होतं की इथे विशाल आणि तन्वीला हे लोकं आणतील. अरे खेळवा ना या दोघांना एकत्र, त्यांचा एकत्र गेम पाहू दे. अ, तन्वी आणि रुचिता ज्या पद्धतीने टास्क खेळल्या होत्या कधी काळी, तर तेव्हा त्यांची जोडी खरंच खूप भारी वाटत होती. आज अपेक्षा होती की बिग बॉस तन्वी आणि विशालला एकत्र खेळवतील. या स्ट्रॉंग जोड्यांना कधीतरी एकत्र येऊ दे बिग बॉस. त्यांचा देखील गेम प्रेक्षकांना पाहू दे. पण राखी आणि विशाल यांचा देखील गेम खूप छान पद्धतीने पाहायला मिळाला. विशाल ज्या पद्धतीने अग्रेशननी जो काही खेळत होता ना, की मला बिग बॉसने या गेममधनं जवळपास डावललेलं आहे. पण मला माझा आता गेम दाखवायचा आहे आणि त्याला ती संधी मिळाली आणि त्या संधीचं तो सोनं करताना दिसतोय. तर इथे हे दोघे पहिल्यांदा पासे टाकतात किंवा मग ते डायस टाकतात आणि इथे थेट पहिल्यांदा त्यांना थेट शिडी चढण्याची संधी मिळते आणि ते थेट जातात ते म्हणजे 25व्या घरापर्यंत पहिल्याच फेरीमध्ये आणि हे पूर्ण या फेरी अंतर्गत किंवा या टास्क अंतर्गत पहिल्यांदाच घडलं होतं की कोणतरी शिडी चढतंय. तर 25व्या घरापर्यंत हे लोकं पहिल्याच प्रयत्नात गेले आणि पहिल्याच प्रयत्नाअंतर्गत त्यांना ₹1,50,000 कमवण्याची संधी मिळाली आणि यांच्यासाठी जो काही ट्विस्ट होता किंवा आणि यांच्यासाठी जे काही आव्हान होतं ना, ते बिग बॉस सांगतात, की आतमध्ये फुग्याने भरलेली एक पेटी आहे. ती पेटी आणायची आहे आणि त्या पटलावरती 10व्या नंबरवरती ते फुगे ठेवायचे आहेत आणि तुम्ही हात न लावता ते फुगे 100व्या नंबरपर्यंत घ्यायचे आहेत. आता राखी सांगते, की कसं घ्यायचं? सगळं राखी करून दाखवते, की कसं आपण करूया, असं घेऊया काय, तसं घेऊया आणि विशाल ज्या पद्धतीने पोटावरती, छातीवरती फुगे ठेवून राखीला ज्या पद्धतीने फिरवतो ना, तर ते एकदम भारी होतं. राखीची अक्षरशः विशाल कोटे यांनी हालत खराब केली. राखी बोलते, की "यार बस झालं विशाल, आता थांबव. जाऊ दे ते पैसे गेले खड्ड्यात. थांबव आता." पण इथे विशाल ऐकत नव्हता आणि फार जिद्दीने तो खेळत होता, की "यार नाही मला खेळायचं मला संधी मिळाली. माझा गेम मला दाखवायचा आहे." अशा जिद्दीने तो खेळताना दिसत होता. तर ही फेरी देखील हे लोकं खूप छान पद्धतीने खेळलेत आणि बऱ्यापैकी इथे बऱ्यापैकी म्हणजे काय ₹1,50,000 हे कमवले. त्यानंतर उंट देखील दुसऱ्या फेरीमध्ये खूप छान पद्धतीने विशालने समजवला. विशालला बोलतात बाकीचे, की "तू बोल, असं-असं करू नको, तू बोल." मग तो बोला, की "तू कहाँ से आते?" "मुंबई से." "मुंबई से नहीं, तू फ्लाइट से कहाँ से आते?" तर "दुबई से." "दुबईमध्ये कुठला प्राणी असतो?" "काय असतं?" तर "उंट." तर उंट तिने बरोबर ओळखला. पण मात्र इकडे जे आहे ना, ते घुबडाने तिसऱ्या फेरीमध्ये घात केला. खरं तर म्हणजे हे विशाल तर अमराठीच आहे आणि राखीलाही तेवढं मराठी काही समजत नाही, जरी ती मराठी असली तरी. घुबड काय हे या दोघांनाही व्यवस्थित माहीत नाही. विशालने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. तुझं नाव किंवा बरंच काही सांगून घुबडापर्यंत तो घेऊन आला. उल्लूपासून घुबडापर्यंत तो घेऊन आला आणि राखीला कळालं, की उल्लू म्हणजेच घुबड आहे. पण ते घुबड नेमकं काय आहे? कुठला प्राणी आहे? कसा दिसतो? हेच राखीला माहीत नाही आणि ज्या पद्धतीने घुबड म्हणजे काय? घुबड कसं असतं? आणि जे काही ओरडत ती त्या आतमध्ये गेली आणि तिला ते घुबडच शोधता आलं नाही आणि आणला तिने काय? तर खंड्या पक्षी. म्हणजे मित्रांनो अक्षरशः माझं तेव्हा ना हसून-हसून पोट दुखत होतं. एवढ्या राखीने हसवलं त्याच्यामध्ये. तर खूप छान पद्धतीने हा टास्क पार पडला इथे. आता बघू हे लोकं किती पैसे कमवतात. इथे 2 फेऱ्या तर ते व्यवस्थित जिंकलेत आणि ही तिसरी फेरी हरलेले आहेत. आता उद्याच्या दिवसाअंतर्गत तन्वी उरलेली आहे. तन्वीसोबत इथे राखी पुन्हा एकदा परफॉर्म करताना दिसणार आहे आणि उद्या तन्वीची पुन्हा एकदा राखी वाट लावताना दिसणार आहेत. तर आजचा हा जो काही टास्क होता ना, तो भारी होता. तर एकंदरीत आरबी आणि रेवा हे देखील खूप छान केले. विशालचं मी मगाशी कौतुक केलं, की यार विशाल खरंच ज्या पद्धतीने, ज्या एनर्जीने तो खेळत होता ना, की यार मला खरंच 2 दिवस दिसण्यासाठी मला राखीच्या विरुद्ध बोलावं लागलं. म्हणजे बऱ्याच जणांचं कौतुक करावं लागलं, जे आजपर्यंत मी कधीच केलं नाही. पण मात्र त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना तो
दिसत होता. तर एकंदरीत खूप छान पद्धतीचा हा टास्क पार पडला. आता या टास्कमध्ये किती पैसे जिंकतात, किती लाख रुपये जिंकतात, की पुन्हा एकदा 25 लाखाचे 25,000 करतात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या टास्कमध्ये कुठल्या जोडीचा गेम तुम्हाला आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच आज विशाल कोटियान हा खूपच इमोशनल झाला. त्याच्या खेळाला घेऊन ज्या पद्धतीने त्याला डावरलं जाते खेळामध्ये, तर तो खूप इमोशनल झालेला पाहायला मिळाला. आणि राखी सावंतचा थोडासा ड्रामा पाहायला मिळाला. आणि जे काही काल राखी बोलली होती दीपाली सय्यदीला, तर त्याबद्दल तिने दीपालीची माफी देखील मागितली आहे. तर जे काही आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पण भाऊ याच्यावरती नक्कीच राखी सावंतची चांगलीच शाळा घेताना दिसतील. तर एकंदरीत आजचा हा जो एपिसोड होता तो चांगला होता. तर काय वाटतं तुम्हाला या एपिसोड बद्दल? कुठल्या जोडीचा खेळ तुम्हाला आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.